महापारेषणच्या मिशन वेस्ट टू वेल्थ मधून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात. जागतिक पर्यावरण दिनी नवजीवन शाळेला दैनंदिनी शालेय बॅग आणि रेनकोटसाठी आर्थिक मदत. पर्यावरण संरक्षण, पुनर्वापर आणि सामाजिक बांधिलकी याचा सुंदर संगम घडवीत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, महापारेषण आणि वेसॅक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यातील नवजीवन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. महापारेषणच्या मिशन वेस्ट टू वेल्थ अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. अपर जिल्हाधिकारी तथा महापारेषणच्या कार्यकारी संचालक मानव संसाधन श्रीमती सुचिता भिकाणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दैनंदिनीचे वाटप करण्यात आले. यावेळी महापारेषणचे महाव्यवस्थापक मानव संसाधन श्री राजू गायकवाड, सल्लागार श्री विकास सोनार, वेसॅक इंडियाचे प्रमुख श्री विजयकुमार कट्टी, नवजीवन प्राथमिक शाळेचे प्रमुख श्री जितेंद्र बजाज, मुख्याध्यापिका श्रीमती शीला पाटील, श्रीमती अश्विनी तेरकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्रीमती सुचिता भिकाणे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 350 शालेय बॅग्स आणि पावसाळी शूज देण्याची घोषणा केली. तसेच अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक मानव संसाधन श्रीमती सुचिता भिकाणे, महापारेषणचे महाव्यवस्थापक मानव संसाधन श्री राजू गायकवाड आणि सल्लागार श्री विकास सोनार यांनी विद्यार्थ्यांच्या रेनकोटसाठी आर्थिक मदत सुपूर्द केली. दरम्यान महापारेषणने पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक मुक्ती अभियान आणि कपडे पुनर्वापर अभियान हाती घेतले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जुने कपडे, शूज, चप्पल, वह्या, नोटबुक, जुने कागद, डायऱ्या, प्लास्टिक पिशव्या आणि इतर पुनर्वापर योग्य वस्तूंचे संकलन करण्यात येणार आहे. या वस्तूंचा पुनर्वापर करून गरजू घटकांना मदत करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावण्याचा उद्देश आहे. नवजीवन प्राथमिक शाळा ही शिक्षणापासून वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबवते. महापारेषण आणि वेसॅक इंडियाच्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रभावी उदाहरण बनले आहे. प्लास्टिक आपण सर्वांनी जेवढं शक्य आहे तेवढं ऑफिसमध्ये आणून घेऊ. आम्ही असे एक बॉक्स तयार केले. त्या प्रत्येक बॉक्समध्ये प्लास्टिकसाठी शूज आणि सँडल किंवा जे काही अनयूज गोष्टी आहेत त्यांच्यासाठी एक आणि कॉटनच्या कपड्यांसाठी असे 3-4 बॉक्स केले आणि त्या बॉक्समध्ये ज्या काही वस्तू आम्हाला जमा करता येतात त्या प्रत्येकाने घरून आणून जमा केलेल्या आहेत. त्या वस्तूंचं रिसायकलिंग करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे याचा उपक्रम पण आम्ही हाती घेतोय. अशा पद्धतीने पारेषणच्या स्टाफनी जसं आता प्रतिसाद देऊन हे उपक्रम सुरू केलेला आहे, असं प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या वस्तू निघतात. प्रत्येकाच्या घरामध्ये वापरलेले कपडे जे की वर्षानुवर्षे पडलेले असतात आणि त्याचा वापर कुठे करावा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. तेव्हा जुनी कपडे, जुनी प्लास्टिक जे आता वापरण्यासारखं नाही किंवा वापरू नये आणि जुने शूज, सँडल जे आपण आता वापरत नाही, अशा वस्तू जर जमा केल्या आणि जर एखाद्या कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये जर आम्हाला असा कॉल आला की आमच्याकडे असं खूप सारं जुनं मटेरियल आहे, तर त्या कॉलनीमध्ये पण आपण कट्टीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथंही बॉक्सेस अरेंज करू आणि तिथनं ट्रान्सपोर्ट पण आम्ही सुमोटो अरेंज करू आणि तो रिसायकलसाठी कसा वापरला जाईल याची खबरदारी घेऊ. तेव्हा समस्त नागरिकांना या निमित्ताने आणि समस्त भारताच्या भविष्याला माझं आव्हान आहे की ज्या वस्तू आपण वापरू शकत नाही त्या आपण जमा करू आणि त्याचा रियूज कसं करता येईल आणि वेस्टपासनं वेल्थ कशी बनवता येईल याकडे आपण डेली लाईफमध्ये लक्ष देऊ आणि जेवढं करता येईल तेवढं करू. त्यासाठी माझ्या वतीने जे काय सहकार्य तुम्हा सर्वांना लागेल त्याच्यासाठी आम्ही तत्पर आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय गोमाता. नमस्कार. वेस्ट टू वेल्थ हे जे आपण राबवणार आहे त्याच्यात मेन अर्थ आहे की प्रत्येक वस्तूचं एक आयु असते. आयु संपायचा का जेव्हा फेकून देतो आपण, जे त्याला वेस्ट बनवतो, ते वस्तू वेस्ट नसती. माझी इच्छा संपली म्हणून मी त्याला वेस्ट म्हणतो. ह्याच पद्धतीने पण बरेच वस्तूमध्ये अजून त्याचा उपयोग होता येतं. ते आपण शोधून लोकांना शिकवून, बाबा प्रत्येक वस्तूचं आयु आहे त्याला जगू द्या. आणि निसर्गाला जे आता प्रॉब्लेम जे काय वेस्टमधनं आपलं प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागला. वेस्ट आपण प्रॉपरली डिस्पोज नाही केलं तर ग्रीन हाऊस गॅसेस एमिट जास्त होतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्याची शक्यता कुठनं चालू होते? आपलं वेस्टमधनं चालू होते. आपली एक छोटीशी प्रयत्न आहे, जेवढं आमच्याकडनं जमतं. मी केलं सुरुवात
नंतर मॅडम भेटले, आता ही ऑर्गनायझेशन भेटली, कलेक्टर ऑफिस पण भेटले मला. असं हळूहळू आपण जेवढे वेस्ट कमी करता येतं, माझ्या अंदाजाने आतापर्यंत मी 5 लाख डायऱ्या दिलेले, पण 200-300 आता ह्यावेळी ह्यांची मी सहकार्य मिळाले. तसं आपण बाकी ठिकाणी पण करून जास्तीत जास्त जे अवेलेबल रिसोर्सेस आहे ते यूज करण्यासाठी पण यूज करणार आहे. थँक्यू. रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.